नमस्कार, मैं हूं आपके साथ आरती सिंह आजाद और डालते हैं नजर खास खबर की ओर। अकोला शिवसेना उद्धव बाल साहब ठाकरे की ओर से शुक्रवार को पाटबांद्रे बीएमसी ऑफिस में किया गया आंदोलन। आपको बता दें, ये ठिया आंदोलन इसलिए किया गया था क्योंकि ब्लू लाइन रद्द की जय व मोरना नदी को खोदकर उसे खोल दिया जाए व भाजपा के साथ अधिकारी ने मिलकर भ्रष्टाचार किया, ऐसा आरोप शिवसेना उद्धव बाल साहब ठाकरे के लोगों ने लगाया है। इस समय आमदार नितिन देशमुख, शहर प्रमुख राजेश मिश्रा, राहुल कराले, उप जिला प्रमुख मंगेश काले, गजानन बोराडे, देवश्री ठाकरे, सुनीता श्रीवास, राहुल मस्के, अजय अग्रवाल, संजय अग्रवाल, लक्ष्मण पंजाबी आदि के द्वारा बड़ी संख्या में शिवसेना उद्धव बाल साहब ठाकरे के पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित थे। आज जे पाटबंधारे विभाग आहे तिथे आम्ही त्याच्या एसी साहेबांच्या चेंबरमध्ये आम्ही ठिय्या आंदोलन केलं आणि नंतर आमचे आमदार साहेब तिथे आले। विषय असा आहे की शहरामध्ये मध्य भागात मोरणा नदी वाहते आणि अनेक वर्षापासून ती नदी असल्यामुळे दोन्ही काठी लोक राहतात आणि ज्या ठिकाणी कधी पूर आलाच नाही त्या ठिकाणी काही लोकांनी संगनमत करून अधिकारी आणि इथले काही राजकारणी लोक आहेत जे सत्ताधारी आहेत त्यांनी संगनमत करून तिथे ब्ल्यू लाईन टाकली। माझं असं त्यांना विचारणं होतं की जिथे कधी पाणी आला नाही तिथे पूर्ण पूर संरक्षण भिंत आहे आणि तिथे लेआउट झालेला आहे, लोक राहतात, कमीत कमी 50,000 लोक असे आहेत की त्यांच्या तिथे वास्तव्य आहे, तिथे राहतात, त्यांचे मोठे मोठे बंगले आहेत, बिल्डिंग आहेत, घरं आहेत, तरी त्यांनी ते ब्ल्यू लाईन टाकली। त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही सॉफ्टवेअर जे होतं त्यामध्ये टाकलं, त्यांनी सर्वे केलंच नाही, तिथे त्या लोकांनी त्यांनी विचारलंच नाही की ते पाणी कधी आलं की नाही आलं। आता त्यांनी साहेबांनी एसी साहेबांनी सांगितलं की मी मंगळवारी तुमच्यासोबत येतो, त्या ठिकाणी जातो, आपण त्या लोकांना विचारू। आमचं तेच म्हणणं आहे की ज्या ठिकाणी कधी पाणी आलंच नाही आणि विशेष म्हणजे तिथे पूर संरक्षण भिंत आहे, त्या भिंतला क्रॉस करून पाणी येऊ शकत नाही। आता बलदी लेआउट आहे, न्यू खेतान नगर आहे, गीतानगर आहे, अकोली बुजुर्ग आहे, अकोली आहे, खोलेश्वर आहे, रजपूतपुरा आहे, हरिहरपेटा आहे, गुलजारपुरा आहे, हे जे भाग आहे हे वरती आहे ना, इथे पाणी कधी येतच नाही। आणि विशेष म्हणजे माझा या प्रशासनाला आणि उद्या पालकमंत्री येणार आहेत त्यांना पण माझं म्हणणं आहे की साहेब जे मधातले जे मोरणा नदी आहे त्याचं पात्र वरती आलेलं आहे, त्याचं खुलीकरण करा ना तुम्ही ब्ल्यू लाईन टाकून लोकांना त्रास देण्याचं हे काम चालू आहे आणि याच्या माध्यमातून भ्रष्टाचार होणार आहे। आम्हाला 100% माहीत आहे, कारण की एक वेळा ब्ल्यू लाईन झाली मग ते मोठी झाली होती, मग काही लोकांनी ते ऑब्जेक्शन घेतला, ते लहान झाली। तर आमचं म्हणणं आहे की जिथे लाईन होती तिथे लाईन तुम्ही ठेवा, फक्त लोकांना त्रास देणं आणि त्या माध्यमातून भ्रष्टाचार करणं हे बरोबर नाही आहे। लोकांना त्रास होऊ देऊ नका। आज आम्ही लोक आलो, उद्या हे जे लोक राहतात हे सर्व लोक इथे येणार आणि त्याच्यामुळे त्यांना त्रास होणार। आमची विनंती आहे की अक्षरशः जे तुम्ही सर्वे केलेला ते चुकीचं आहे, तुम्ही पुन्हा सर्वेक्षण करा आणि स्पॉट इन्स्पेक्शन करा, तिथे लोकांना विचारा की इथे पाणी कधी आला होतं की नाही आलं होतं, हेच आमचं म्हणणं होतं। मंगळवारी ते आमच्यासोबत येणार आहेत, आम्ही त्यांच्यासमोर जाऊन त्यांना स्पॉट दाखवणार आहे। फिलहाल इतना ही। खबरों का सिलसिला लगातार जारी है। नमस्कार।